वाजवाटा मंगलदास साहेबांनी बरंच काही बोललेलं आहे. सीताराम दादांनी पण सुरुवात केलेली आहे. पण भीम योद्धा ग्रुपला मी काहीतरी मार्गदर्शन करावं, यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळूनच आज मला एक आशा आणि विश्वास दिला की नेमक्या वेळेला ज्याची गरज आहे ते तुम्ही करायला लागला. आणि आज तुमची गरज होतीच. समोरची जी गर्दी बघितली तर प्रत्येक वेळेला 4G वाली असते, 2G 4G वाली, शुगर BP वाली. ते ऐकते ती जाते ती संपलायची. त्याच्या पुढं काय होत नाही. टाळ्या पाडते त्या, मी बोलतोय जाते. त्यांची चळवळ संपलेली आहे, करून झालेलं आहे. ते बी जाते ती परत घरला गेली, पॅन्ट अडकवली बायकोमध्ये गोळी कुठं ठेवल्यावर गोळी खाते झोपते. मला पाहिजे होतात तुम्ही या रिंगणात, आणि आज तुम्ही ती रिंगण पूर्ण केलं. आणि बियाणं ताजं असलं की आणि कवळं असली की उगवायला लय वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही वर्षात सांगताय एक इंग्लिश मिडियम काय बसलाय. जर पेरलंच व्यवस्थित तर युनिव्हर्सिटी आपली एक नवीन उभा राहू शकते. फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन काय करणार नाही. मी लय बोंबलत फिरतोय या आपल्या चळवळी बघत. फक्त आपल्या ज्या काही चुका होत आहेत तेवढ्या जरी आपण टाळल्या तरी आपण सत्तेचा मेन मलिदा खाऊ शकतो. आम्ही तिथं मेन ह्याच्यात कुठंच नाही. देश स्वातंत्र्य झाल्यापासून आम्हाला एकच पद मिळते, सामाजिक न्यायमंत्री. मुख्यमंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, महसूल मंत्री नाही, एकच पद, सामाजिक न्यायमंत्री. त्याचं काम काय? जातीच दाखलं काढत बस. मागासवर्गीय हॉस्टेलचं काच फुटली, पत्रा तुटला, ड्रेनेज तुंबलं, तेवढंच बघा. इकडे येऊच ना. म्हणजे मेन काय नाहीच ना. महानगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट तरी कुठं? गटरीच कॉन्ट्रॅक्ट, ड्रेनेजचं कॉन्ट्रॅक्ट, भिताड रंगवायचं कॉन्ट्रॅक्ट, ही आमची कॉन्ट्रॅक्ट. आणि मेन कॉलमचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला नाहीच. आता तिथं घुसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी गरज काय? आपल्यातली जी आलेली कट्टरता आहे ती कट्टरता आता आपण थांबवली पाहिजे. आणि प्रत्येक जाती धर्माशी आमचा संवाद पाहिजे. माझ्या लक्षात आले आपण महाराष्ट्रात एकटं पडलो. एकटं आपणच कशाला? प्रत्येक समाज एकटा काढला आणि संवाद नाही. आणि संवाद करायची भूमिका कोणी घेते असं दिसत नाही. ती संवाद साधण्याची भूमिका जर आपण घेतली तर आपल्याला एक वेगळा मार्ग उपलब्ध होतोय. आणि मी तेच केलं. माझ्या लक्षात आलं असंच 50 वर्ष जरी मी करत बसलो चळवळ बौद्धवाडा आंबेडकर नगरमध्येच, म्हणजे आमच्याच लोकांना आमचीच चळवळ सांगायची आणि आम्ही आमच्याच घरी जायचं. म्हटलं आता तिकडे बी गेलं पाहिजे. तिकडे जाऊन आमची चळवळ सांगायची. आणि मानवी चळवळ, ह्याच्यात वाईट काय आहे आमच्या चळवळीत?
आणि आज गावगाड्यातला प्रत्येक जाती धर्मातला माणूस जय भीम बोलायला लागला. पण आमचं कसं झालंय, बाबासाहेब आमचंच कट्टर. एखादा चर्मकार, एखादा मातर, एखादा मराठा तो म्हणतो मी आंबेडकरवादी आहे. आपण लगेच त्याचा हात हातात घेतला पाहिजे. तर आमचं लगेच काय म्हणते, मग बौद्ध झालाय का, दाखला काढ. तू काय एका दिवसात बौद्ध झालास? आमचा एक कार्यकर्ता उभा राहतो, सगळे 10-12 जण जयंती करायची ठरवतात. पण त्यांना वाटते बारामतीतल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आपल्या जयंतीला आलं पाहिजे. मग ती सगळ्यांना जाऊन सांगतात आमच्या जयंतीला या, आमच्या जयंतीला या. धनगर बांधव, मराठा बांधव, मुस्लिम बांधव सगळी ती येतात बरं का. आपल्या पोरांच्या शब्दाला मान देऊन ती येतात, हार घेऊन येतात, तुम्ही नाकार नका. मग आमचा वक्ता बोलवतात एक, मग आमचा वक्ता येते. सगळ्या जाती धर्माची हेनं आमच्या कार्यकर्त्यांनी बोलवलेली असते आणि वक्ता बोलायला सुरुवात करतोय. पहिलं वाक्य हीच म्हणते, हिंदू ह्यो धर्मच नाही. जेवढे आलेले असतील ती उठते, यांचं चालूच नाही, जात ती. ह्याला चहा सुद्धा दुसऱ्या दिवशी कोण पाच. आणि तो वक्ता गेला परत इकडे बघत बी नाही. त्याचं भाषण संपल्यावर लगे म्हणते पाकिट तेवढं द्या मला पटकन. आम्ही जाती धर्मावरती टीका करत बसण्यापेक्षा, एकमेकांच्या भावनेंवरती व्यक्त होण्यापेक्षा आपलं आपलं काम करत राहूया. चळवळीला त्याची गरज आहे. अरे बाबासाहेब व्यापक आहेत ना. पण आमचं कसं झालंय, आरक्षण दिलेले बाबासाहेब एवढंच आम्हाला माहित आहे. 13% वाली, 1.5% वाली, ST SC OBC आणि लईत लई हिंदू कोड बिल, ह्याच्या पलीकडचं बाबासाहेब आम्ही बघितलं बी नाही. आज ती भांडणं सुरू आहेत. हे प्रत्येक जातीची एकमेकांच्या जातीशी भांडणं सुरू आहेत. आणि भांडणं कशासाठी सुरू आहे? भाकरीसाठी. भाकरी आहे. आता जेवढी आपल्या पै पावण्यात गव्हर्नमेंट सर्वंटला आहेत ती शेवटची पिढी आहे. नोकरीला असली, पेन्शनवर असणारी ती शेवटची पिढी आहे. आमच्या डोक्यात अजून बिझनेस आलेला नाही. भीम योद्धा ग्रुप तुम्ही ही चळवळ चालू करत असताना सामाजिक काम करता करता सगळेजण मिळून जर एखादा उद्योगाचं काय करता येते का ती बघितलं, म्हणजे रोजचा भीम योद्धा ग्रुपचा कार्यकर्ता रोज घरी जाताना किमान 1000 रुपये घरी तो घेऊन गेला पाहिजे. म्हणजे त्याची बायको सुद्धा म्हटली पाहिजे आज घरात का बसलाय, जा की चळवळीत. इका की काहीतरी इकायला पण पाहिजे. माणसं देश इकायला लागले असं बातम्यात बघितलं. आम्हाला काय शिकायला येईल. कधीतरी आमची नावं येऊ देत ना. 80,000 कोटींचा घोटाळा, कांबळे अटक. म्हणजे आमचा घोटाळा जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200. आता एखादं म्हणलं लईच आबाळ हाणायला.
अरे पण होऊ शकते ना. तुम्ही आज पेरले, पुढच्या वर्षी उगवल, परत कणसं लागतील, ती जपता आली पाहिजे. आणि अजून दुसरी गोष्ट, संघटन मजबूत होते, पण ती दर वर्षाला त्याचा अध्यक्ष जो असतो ना, तो जरा बदलत ठेवायला, नवीन तरुण पोरं ठेवायचे. नाहीतर मग परवा मी एखाद्या गोंदियाला कार्यक्रमाला गेलो, संस्थेचा वर्धापन दिन होता, हॉल गच्च भरला होता. मी असं बसलो, ते असं पलीकडच्या बाजूने एकाला घेऊन आली, ती व्हीलचेअरवर बसलो होती, म्हातारा, वय वर्ष 95, त्याची मान अशी हालत होती. त्याला ढकलत एक जण घेऊन आले. ते जसं आत आले तसं सगळं सभागृह शांत झालं. मी बाजूच्याला विचारलं, म्हटलं हे कोण आहेत? तर ते म्हटले संघटनेचे अध्यक्ष आहेत. माझं डोकंच फिरलं, बदला अध्यक्ष बदला. म्हटलं कशाला ठेवला? तो बाजूला म्हटला हळू बोला. म्हटलं का? ते अध्यक्ष आहेत म्हणूनच जिवंत आहे, पद काढली मरते. परवा नुसती मीटिंग ठेवली तर BP वाढला. म्हणलं मीटिंग रद्द केली. आणि जी चेअर ढकलत होतं ती 85 होय, त्याची मान अशी आली. म्हटलं तो कोण आहे? म्हणले ते उपाध्यक्ष. ती चित्र नीट बघितल्यावर लक्षात आलं, म्हणजे ती उपाध्यक्ष त्याला म्हणती तू उठ, मला बसू दे आता. त्याचं नाही. तरुण कार्यकर्ते बाहेर. अशा चळवळी संपल्या. आता आमच्यातला एखादा उमेदवार राहिला उभा नगरसेवक पदाला, पहिली गोष्ट म्हणजे आमचीच त्याला मतं देत नाही. आता गणपती आला, आता ह्याला निवडणुकीला उभा राहिला, मग आता तिथली 4 मतं मिळतील ह्या अपेक्षेत तो जर गेला आरतीला तिथं, ती बी भेदच जाते. ती त्यांना भेद नाही, ती ह्यांना आपल्याला भेटते. आणि ती गेलं आणि त्याचं जर स्टेटस पडलं, आमची लगेच गद्दार, चळवळी ऐकली, घाण शिव्या. अरे येड्यानो, त्याच्या संग तुम्ही घंटी वाजवाय गेलं पाहिजे. 2 मोदक नाही त्या तुपास खा गे जाऊ. चळवळ बदलली पाहिजे नाही, मग ती निवडून येईल, तो निवडूनच येत नाही. एक तर आमची मतदान देत नाही ती. आमचा उमेदवार कशासाठी उभा केला जातो माहिती आहे? कोणाला तर पाडण्यासाठी आमचा उभा केला जातो. ते निवडून यायसाठी नाही, पाडायसाठी उभा केला. परिवर्तन झालं पाहिजे, पण ही डावपेच सुद्धा आम्हाला आता कळली पाहिजे. तेव्हा तुमच्या काळातला काळ संपला, विचारधारेवर राजकारण चालत होतं. आता विचारधारा आणि राजकारण याचा काही संबंध नाही. आज बारामतीतलीच चर्चा आहे, साहेब जाणार आहे काय, बोंबलत बसायचा. म्हणून मी म्हटलं की तुम्ही योग्य वेळेला उभं राहिला. आज सुरुवात आहे आणि याचा शेवट कधी होणार नाही, कारण तरुणांनी आता चळवळ नाना हातात घेतलेली. आणि या आंबेडकरी चळवळीचं हे वैशिष्ट्यच आहे. या देशातलं सगळ्यात संपत आलं, सगळ्यांचा माज जिरला, सगळं गणित ढवळून निघालं,
आणि सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेला असं वाटतं की देश संपला, त्यावेळेला या देशाचा इतिहासच असा आहे, सगळं संपलंय असं वाटत असताना जो उभा राहतो तो आंबेडकरवादी असतो. आणि आज आपण अशा काळात उभे राहिलेलो आहोत. त्याच्यामुळं संविधानाला हात लावायची भाषा कोण करत असेल, कोण आधी दुसरी नापासवाली म्हणते ती, ईडी संविधान बदललं पाहिजे. काय काय आंधळी येते त्यात. मी त्यांच्यावर बघते, हसू येते, पण नंतर विचार करतोय हे जे धाडस कसं काय झाले हो, बोलायचं धाडस झालं कसं. संविधान बदललं पाहिजे ही बोलायचं धाडस होते. याचा अर्थ आम्ही गप्प बसतो. भीम योद्ध्याची गरज आज आहे आणि ती गरज या ग्रुपच्या रूपानं पूर्ण होईल. हे काय बारामती पुरतं मर्यादित नाही, हे देशाला याची गरज आहे. देश स्वातंत्र्य व्हायच्या आधी पण आमचीच गरज होती, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा याच चळवळीची गरज होती. आणि आज सगळं संपत आलंय असं वाटताना सुद्धा ही चळवळ देशासाठी उभी राहते. फक्त आता आमचा संवाद वाढला पाहिजे आणि आमची व्यापकता वाढली पाहिजे, कट्टरता संपली पाहिजे. आमचं कट्टर असते त्या टू-व्हीलरवर जय भीम लिहूची, दिवसभर गिलाव करायला जाते कोणाच तर, आज संध्याकाळी येते इथे टू-व्हीलर घेऊन चौकात भेटते, मला तोंडात मावा असतो, त्याला जय भीम नाही करू वाटत. मी रस्ता बदलते असा तर मागणं आवाज येतो, दुसऱ्याला सांगते ते गद्दार, चौकात जय भीम आहे. जयंती जवळ आल्यावरती अशोक चक्र टाकलं ते. म्हटलं हे काय? म्हटलं अशोक चक्र आहे. म्हटलं किती कांडे आहेत? मग स्टँड लावून मोजायला लागला, माहीतच नाही. आणि मग संध्याकाळी कळते आम्हाला 2 हप्ते राहिलेत गाडीचं. चळवळ श्रीमंत झाली पाहिजे. मला फोन येते की आपल्या कार्यकर्त्यांचे, पलीकडनं आवाज कडक निघतो, जय भीम. त्याचा जय भीम ऐकल्यावरच कळते तारीख मागायलाच फोन केला आहे. मी म्हणतोय जय भीम दादा, तारीख पाहिजे, जयंती आली, 1 तारीख घ्या, ही ठरली. मग मानधनाच काय बोलावं तर लगेच तेच म्हणते, दादा समाज गरीब आहे. माझं बी असं आतडं पिळवटून असं येतो, मी जातोय कार्यक्रम होतोय, हो मी जातोय कार्यक्रम करून. मग दुसऱ्या दिवशी याचं स्टेटस बघितल्यावर कळते समाजानं 18 लाखाचा डीजे आणला, मला 12,000च गुंडाळला. समाज गरीब नाही, समाज माजला. आणि नाना मी चुकून जर 20,000 म्हटलं ना मानधन, ती पुढचे फोन ठेवते 10 जणांना सांगते, ती चंदेची 1 करोड आहे. तो बिझनेस करतोय, तो प्रोफेशनल झाला. अगं मी काही शब्द अडकावतो हिंदू विद्रोही कवी, मी कविता लिहायची कोणाची, शिव शाहू फुले आंबेडकर, आणि मी हिंडायची कशाने इष्टी. आणि ती गुलाबाची कविता लिहिणारा कवी व्हॅनिटीच.
म्हणून म्हटलं तुम्ही 80,000 कोटी घोटाळा केला तर मला 80,000 तरी मिळते. शेवटी खेळ तिथंच आहे. आता इथं किती जरी आज 5 वर्ष पेरलं, सीताराम दादा बेबी उद्यात प्रत्येक ग्रुपनं बारामतीत पेरून काम केलं 5 वर्ष. असं वाटतंय की आता आमची सत्ता येणार असं वाटतंय बरं का. पण मतदान जेव्हा उद्या असते तेव्हा आदल्या रात्री खेळ होत अंधारात. 2 तास लाईट जात्या, आपल्याला वाटते फ्यूज उडली, म्हणजे आपली फ्यूज काढून घेते 2 तासात. गांधी घराघरात पोचतो आणि बाबासाहेब शांत होतो. आणि आमच्याला कळतच नाही काय झालं. डिपॉझिट जप्त झालं. अरे पण जेवायला 2,000 आलती रे म्हणते. इकलं जाते आणि जी इकतात ना मत ती फेसबुकवर माझ्यावर टीका करते. हे गद्दार आहे. आता त्याला कसं करायचं. एकांतर लेखच लिहिलाय मग चंदन शिवे तिकडं का गेले, कुठं गेलो. उद्या डोनाल्ड ट्रम्पने जरी मला बोलवलं तर मी तिकडे जाणार. आणि त्या ट्रम्पला जाऊन सुद्धा मी हीच सांगणार. आणि नाही त्यानं खरंच बोलवा मला, त्याला सुद्धा जय भीमच म्हणायला लागेल. आज ही घट्ट आहे ना. माझ्या कवितेतला कांबळे पाठीवर जोपर्यंत सावित्री काढते ना तोपर्यंत आहे ना. ज्या दिवशी माझ्या कांबळेने पाठीवर सावित्री काढायच बंद करेल त्यावेळेस तोडवायच मला. मग आम्हाला दम नाही, धीर नाही. उभो गेला गेला गेला. मी आत्ताच सांगतो, मी तुमचा नाही, मी त्यांचा बी नाही, मी कुणाचाच नाही. मी फक्त माझ्या बायकोचा, माझ्या पोरांचा, राहिलो तर भावकीचा, गावकीचा, मग सगळ्याचा. मी उगच आमचा काय संबंध काय. आंबेडकरवादी प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात आहे. बाबासाहेबांवर प्रेम करणारे प्रत्येक जाती धर्मात आहे. तुमच्या असल्या जीभ बाहेर काढल्यामुळे ती जवळ येईल. डीजे लावते जीभ बाहेर अशी, रक्तात बाबासाहेब, माझ्या रक्तात बाबासाहेब असं हात हलवून जोर. त्याला मी म्हणते रक्तात तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी असतात. लय चाप याला असलास फुकटचा तर शुगर का होते. बाबासाहेब नाही, त्या दुर्बिणीत काय बाबासाहेब दिले रक्तात, हे बाबासाहेब रक्तात बाबासाहेब. आता त्याच्या पुढचं वाक्य रक्तच निळ आहे, रगातच निळच रगात आहे. आम्ही ते कसं आहे, आमचा संवाद कसा होता. आमचा संवाद झाला पाहिजे ना प्रत्येकाशी. या भीम उद्या ग्रुपचा एखाद्या वर्षीचा अध्यक्ष एखादा जोशी देशपांडे झालेला सुद्धा मला बघायला आवडेल. का नाही बघायला पाहिजे. त्याला सुद्धा आम्ही जय भीम म्हणायला शिकवू ना. त्याला सुद्धा आम्ही चळवळ करायला शिकवू ना. या देशाला त्याची गरज आहे. आंबेडकरवादी म्हणजे बौद्ध नाही. आंबेडकरवादी या शब्दाचा खरा पूर्ण एकच अर्थ. आंबेडकरवादी म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजे आंबेडकरवादी विषय संपला. आणि आंबेडकरवाद्यांचा झेंडा तिरंगा.
निळा झेंडा आपला गल्लीतला चळवळीत, पण आंबेडकरवाद्याचा भारतीयाचा झेंडा तिरंगा. हा आमचा संवाद आहे. आणि असं बोलल्यावर मला मारते, भारतीय म्हटले की मारते. आता अण्णाभाऊंची जयंती इथे, मला फोन परवा एक जण म्हणला, एक विचारायचं होतं. म्हटलं काय, बोला सर. चंदनशिवी तुम्ही नेमके कोण? म्हटलं नेमके चंदनशिवी जावे. नाही म्हणले कॅटेगरी कुठली? म्हटलं SC सर. SC मध्ये कुठली? म्हटलं आहे 59 मध्ये कुठे तर आहे. म्हणला सांगा की राव काय. तुम्हाला काय म्हणाल तर नाही, आम्हाला फक्त एवढेच विचारायचं होतं की तुम्ही, चर्चा खूप आहे, तुम्ही MG आहे का MR आहे? ही प्रोफेसर लोकांची कोड लँग्वेज. MG का MR? आपली झोपडपट्टीतली लँग्वेज कुठली? आंबूस आहे का बोकरा? ही आपली कोड लँग्वेज. आणि नवीन पोरांनी कोड लँग्वेज काढल्या. इंजिनिअरिंग MBBS करणाऱ्यांमध्ये मी घुसले. त्या मुंबईमधली एक पोरगी भेटली मला. ती म्हटली दादा अजून एक नवीन शब्द ऍड करा. म्हटलं काय? आम्ही मुली मुली असं म्हणतो की मँगो का मॅरी आहे. मँगो आहे का मॅरी आहे? म्हटलं काय ह्याच्यात बदल झाला. म्हटलं चळवळीत ना. सर MG आहे का MR आहे? मी म्हटलं सर का विचारताय, आपण एकच आहोत ना. तर ती म्हणते पहिली एक होतो पण आता नाही राहिलं. असं नाही, आपण एकच आहे. मी विचारलं, म्हटलं सर का विचारलं? नाही सर ते अण्णाभाऊसाठी जयंतीला तुम्हाला बोलवायचं होतं, मीटिंग मध्ये तुमचं नाव घेतलं होतं म्हणून तुम्हाला फोन केला. मग सर मी काय करू, येऊ का नको? तुम्ही या, पण नंतर जर आम्हाला कळलं तुम्ही MR आहे तर माझं अवघड. आणि मी कविता कशावर होती, जातील चुनाला होती, ते मला चुनाला वाटलं. मग मी नवीन आयडिया काढल्या. आता मग मी त्याला म्हणतोय सर माझा एक घोळ आहे. ते काय? आई मँगो आणि पप्पा मॅरी आहेत म्हणतात. आई MG, फादर MR. आणि घोळ तर थोडा आहे. ते म्हटले काय? आजा चांबार आजी मराठा आहे. एक बहीण जैनाच्यात आहे, एक बहीण ख्रिश्चन आहे, 2 भाऊजे आमच्या मुस्लिम आहेत. म्हटलं चुलत बहीण तेल्याच्यात दिली आहे. आमचा लय मोठा घोळ आहे. येऊ का नको? जयंती कोणाची? अण्णाभाऊची. जयंती कोणाची? बाबासाहेब. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या माणसाने कामं केली. परवा ते लेख शाहू महाराजांच्या जयंतीला लेख कोणतरी लिहिलाय फेसबुकला. त्यात लिहिलंय छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना इंग्लंडला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली. तर त्याच्या खाली कमेंट काय? पाटील नावान कमेंट. म्हणजे याचा अर्थ, त्यानं लिहिल्या कमेंट, म्हणजे याचा अर्थ आम्ही तुम्हाला मदत केली
म्हणून तुम्ही शिकला. तो म्हणते. मग त्याला आमच्यानं रिप्लाय दिला खाली कांबळेनं, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. ही बोलते ती कुणावर? शाहू महाराज, सयाजी गायकवाड आणि बाबासाहेबांवर बोलते. आणि कमेंट कुठनं गोधडीत झोपून तर थंड लागते, मच्छर चावतात म्हणून अंगावर घेतले इथं लावून ही उशीच्या खाली ते कांबळ लावून चालू आहे. ही वैचारिक घसरंदी झालेली ही चळवळ संपवणार. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की असल्या ह्याच्यात अडकू नका. भीम योद्धा ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सभासद हा वैचारिकपणानं प्रगल्भ असला पाहिजे. आठवड्यातनं महिन्यातनं एखादं पुस्तक वाचत चला, त्याची गरज आहे. अण्णाभाऊंलाही वाचत चला, जेवढं आमचं आहे तेवढं वाचत चला, त्यांचं बी वाचत चला, पण वाचन वाढवा. नाहीतर 2025